तर बीडवरून आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्यासोबत आहेत। उदय, आपण पाहतोय की एकंदरीत मराठा समाज सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि ठिकठिकाणी बंदची हाक सुद्धा देण्यात आलेली आहे। बीडमध्ये सध्या काय परिस्थिती आहे? नक्कीच बीडमध्ये सुद्धा बंदची हाक देण्यात आली होती। मनोज जरांगे पाटील यांनी जे उपोषण सुरू केलंय त्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये आज सकाळपासूनच बाजारपेठात शुकशुकाट आहे। तसेच शाळांमध्ये शिक्षक पोहोचले आहेत, शाळा उघडल्या आहेत, परंतु विद्यार्थीच न आल्याने शाळा देखील बंद असल्याचे चित्र पाहायला मिळते। जिल्ह्यात सगळीकडे बंदला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असून मराठा समाजाचा जे आरक्षणाचा प्रश्न आहे तो तात्काळ सोडवावा अशीच मागणी मराठा समाज बांधवांमध्ये होतोय। आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत, आपण जाणून घेऊया नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे। काय सांगाल? जरांगे पाटलांची तब्येत अतिशय खालावली आहे, त्यांच्या नाकातून रक्त आलंय, काय सांगाल? आज उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि 5 दिवस झाला अन्न आणि पाणी कसलाही त्याग केलेला आहे समाजासाठी। मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी उपोषणाला बसले। त्यांची तब्येत अत्यंत खराब झालेली आहे आणि ती तब्येत आज डॉक्टरांची अशी इच्छा आहे की त्यांनी उपचार घेतले पाहिजे, पण ते उपचार घेत नाहीत। समाज त्यांना खूप आग्रह करतोय तरीही घेत नाहीत। त्यांचं आज सकाळीच त्यांच्या नाकातून सरकारकडे काय मागणी आहे? सरकारकडे एवढीच मागणी आहे की तात्काळ त्यांनी अधिवेशन घ्यावं आणि आम्हाला न्याय द्यावा। नक्कीच तात्काळ अधिवेशन घ्यावं असं मराठा समाज बांधवांची मागणी। काय सांगाल भाऊ, जरांगे पाटलांना तुम्ही उपचारासाठी आवाहन कराल का? काय सांगाल? नक्कीच मी दादांना उपचारासाठी आवाहन करणार आहे, कारण आज 5 दिवस झाले त्यांनी पाणीही घेतलेलं नाही, अन्नाचा कंतर नाहीच नाही आणि आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या नाकातनं रक्त आलंय। म्हणजे ही अतिशय गंभीर बाब आहे। आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर खूप गंभीर बाब आहे। पाणी न घेतल्यामुळे रक्त ओटू शकतं, त्यामुळे ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो किंवा माणूस कोम्यातही जाऊ शकतो आणि आम्हाला हे कुठल्याही परिस्थितीत दादाला गमवायचं नाही। समाजासाठी त्यांनी उभारलेला लढा आणि गेले 5 महिने रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून त्यांनी समाज एक केलेला आहे। अनेक मागण्या समाजाच्या मंजूर करून घेतलेल्या आहेत, परंतु सगळे सोयरेचा जी.आर त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत त्यांनी 10 तारखेपासून उपोषण सुरू केलेलं आहे। सरकारनं आणि सर्वांनी अनेक वेळा शब्द दिलेले आहेत आणि तो अगदी सूचना आल्यानंतर मंत्रिमंडळातल्याच अनेक सहकार्यांनी अनेक मंत्र्यांनी उलट सुलट दावे केल्यामुळं आणि समाजाच्या बाबतीत काही दगाफटका होतोय का काय ह्या भावनेतून दादांनी हे उपोषण सुरू केलंय। त्यांना जर स्वतःच्या जीवापेक्षा दुसऱ्याला त्रास द्यायचा असता, सरकारला त्रास द्यायचा असता, त्यांनी वेगवेगळे आंदोलन केले असते, त्यातून हिंसा घडली असती। तुम्ही आता इथून जालन्याला जाणार आहेत का जरांगे पाटलांच्या? नक्कीच आम्ही तात्काळ तिकडे जाणार आहोत, दादाच्या हातापाया पडणार आहोत, त्यांना विनंती करणार आहोत कमीत कमी पाणी घ्या आणि उपचार घ्या। ह्या 2 गोष्टी त्यांनी नक्की घेतल्या पाहिजेत। नसता गड आला आणि सिंह गेला असं होऊ नये। आमचा हा जो मराठ्यांचा वाघ आहे, हा मराठ्यांसाठी लढणारा जो आमचा ढाण्या वाघ आहे तो आम्हाला गमवायचा नाही। त्यामुळे मी दादांना आपल्याही माध्यमातून विनंती करतो आणि आम्ही आता सगळेजण तिथं जाणार आहोत आणि त्यांनी कमीत कमी उपचार आणि पाणी घ्यावं हे विनंती करणार आहोत। नक्कीच बीडमधून काही मराठा समाज बांधव सराटे अंतरवाली येथे जाणार आहेत। काय सांगाल भाऊ? सरकार विलंब करते, राजकारण सुरू आहे सगळं, काय सांगाल? मुळात राजकारणाचा भाग नक्कीच उदय, तर आपण पाहतोय बीड मधला मराठा समाज सुद्धा सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद उदय दिलेल्या माहितीसाठी।